Hello, everybody. प्रीवियस सेशन मध्ये आपण PHP पाहिलं होतं. PHP चा सिंटॅक्स, PHP चे एडिटर्स कोणते आहेत, PHP मध्ये व्हेरिएबल्स कसे यूज करायचे, डिस्प्ले कसे करायचे, वेगवेगळे स्टेटमेंट्स, कंट्रोल स्टेटमेंट्स बघितले होते, लूपिंग कंडिशन्स बघितल्या होत्या, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आपण PHP चा पाहिला होता. आज आपल्याला MySQL काय आहे म्हणजे डेटाबेस, त्यामध्ये आपण MySQL बघणार आहोत आणि MySQL चा यूज करून आपला डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर बघणार आहोत, झॅम्प सर्व्हर. जेव्हा आपल्याला डेटाबेस डिझाईन करायचा असतो त्यावेळेला आपल्याला एक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. DBMS इज अ सॉफ्टवेअर पॅकेज आहे हे. याचा यूज करून आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो, वेगवेगळे ऑपरेशन्स आपण डेटाबेस वरती परफॉर्म करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो. रिट्राइव्ह डेटा म्हणजे इन्सर्ट डेटाबेस, त्यावरती डेटाबेस वरती आपण वेगवेगळे टेबल्स जनरेट करू शकतो, त्या टेबलवरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. रिलेशन्स असतात त्यामध्ये, डेटाचे एका स्ट्रक्चरचं दुसऱ्या स्ट्रक्चरशी रिलेशन, म्हणजे एका टेबलचं दुसऱ्या टेबलशी रिलेशन्स असतात. डेटा स्टोरेज पर्पज साठी DBMS चा यूज होतो. DBMS ह्या कन्सेप्टचा यूज होतो. DBMS मध्ये व्हरायटी ऑफ डेटाबेसेस अवेलेबल आहेत. MySQL असेल, Oracle असेल, SQL सर्व्हर, असे भरपूर डेटाबेसेस अवेलेबल आहेत. आता आपण बघितलं DBMS कन्सेप्ट आहे हा DBMS, आणि मग त्या DBMS मध्ये डेटाबेसेसचं कॉम्बिनेशन असतं. डेटाबेस म्हणजे काय की रिलेशनल फॉर्मॅट मध्ये डेटा मेंटेन केला जातो. रफली नसतो तर रिलेशन्स असतात, पर्टिक्युलर मीनिंग असतो, त्याला मॅपिंग केलेलं असतं. तुम्ही वेगवेगळे टेबल्स डिझाईन करू शकता, स्कीमा व्ह्यूज डिझाईन करू शकता. त्या डेटावरून, म्हणजे जे आपण डेटाबेसेस मध्ये टेबल्स क्रिएट करतो त्यावरून आपण एक रिपोर्ट जनरेट करू शकतो. मग एक्झॅक्ट डेटाबेस म्हणजे काय, सपोज आपल्याला कॉलेज मॅनेजमेंट ह्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला डेटाबेस तयार करायचा आहे. म्हणजे काय की कॉलेज मधल्या एंटिटीज कोण आहेत, कॉलेजचे स्टाफ असतील, कॉलेज स्टुडंट्स असतील, बरोबर. मग स्टाफ मेंबर्स, कॉलेजचे बॉडी मेंबर्स जे असतात ते असतील, त्याला अजून ऍडमिन असतो कॉलेजचा, मग त्यांच्या रिलेटेड डेटा, टीचर्सच्या रिलेटेड डेटा म्हटल्यानंतर त्याची ऑल पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याची टीचर्सचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतील, तशा रिलेटेड डेटा आपण त्या टेबल्स मध्ये स्टोर करू शकतो. त्यांच्या सॅलरी डिटेल्स असतील, तो पर्टिक्युलर टीचर कोणत्या सब्जेक्टला असाइन झालेला आहे, कोणत्या डिव्हिजन्सला तो टीच करतो, कोणत्या क्लासेसला टीच करतो, याच्या रिलेटेड सगळा डेटा टीचरचा. स्टुडंटचा डेटा म्हटलं तर स्टुडंटची ऑल डिटेल्स प्लस त्याचे, तो आता करंटली कोणत्या इयरला आहे, त्यानंतर त्या स्टुडंट च्या रिलेटेड मार्क्स डिटेल्स, त्याचे अटेंडन्स डिटेल्स, त्याला असाइन झालेल्या असाइनमेंट्स, त्यांनी सबमिट केलेल्या असाइनमेंट्स, कॉलेजचे जर काही पर्टिक्युलर सर्क्युलर्स असतील तर त्याच्या रिलेटेड डेटा, अशा व्हरायटी ऑफ डेटा आपण या डेटाबेस मध्ये स्टोर करू शकतो आणि त्यावरून आपण वेगवेगळे रिपोर्ट्स जनरेट करू शकतो. डेटाबेसेस का वापरायचे, कारण की इझी जातं आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायला, म्हणजे न्यू रेकॉर्ड ऍड करणं, एक्झिस्टिंग रेकॉर्ड अपडेट करणं, पर्टिक्युलर रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचा असेल किंवा व्ह्यू करायचे आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, म्हणजे फर्स्ट इयरचे ओनली फर्स्ट इयरचे स्टुडंट, IT डिपार्टमेंटचे स्टुडंट, फर्स्ट इयरचे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे स्टुडंट, अशा पॅटर्न मधला आपल्याला डेटा जर रिट्राइव्ह करायचा असेल तर तो आपण ह्या डेटाबेसेस मध्ये इझिली रिट्राइव्ह करू शकतो. हे बघा, डेटाबेसेस मध्ये म्हणजे DBMS सिस्टीम मध्ये आपण एक्झॅक्ट कोणत्या टास्क परफॉर्म करू शकतो. डेटा डेफिनेशन्स म्हणजे न्यू डेफिनेशन्स डिझाईन करणे, अल्टर करणे, रिमूव्ह करणे ती तयार केलेली डेफिनेशन,
डेटा अपडेशन, नवीन डेटा ऍड करायचा असेल, ऍड केलेल्या डेटावरती जर काही आपल्याला अपडेशन्स परफॉर्म करायचे असतील, डेटा रिमूव्ह करायचा म्हणजे डिलीट करायचा असेल तरी सुद्धा आपण करू शकतो. डेटा रिट्रायवल म्हणजे शो, व्ह्यू करायचा आहे आपल्याला तो डेटा, तर वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. युजर ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स सिक्युरिटीच्या रिलेटेड, युजर आपल्याला जे रिस्ट्रिक्ट करायचे आहेत आपल्याला युजर किंवा युजरला परमिशन्स द्यायचे असतील. डेटा सिक्युरिटीच्या रिलेटेड जर आपल्याला काही वर्किंग करायचं असेल तरी सुद्धा आपण डीबीएमएस मध्ये त्या गोष्टी करू शकतो. कॅरेक्टरिस्टिक ऑफ डीबीएमएस, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एक्झॅक्ट हायलाइटेड पॉइंट्स डेटाबेसेसचे. इम्पॉर्टंट म्हणजे काय की डेटाबेस किंवा डीबीएमएस सिस्टीम डेटा स्टोरेज आणि मॅनेज पर्पजसाठी यूज केली जाते. म्हणजे डीबीएमएस मध्ये आपण डेटा स्टोर करतो आणि त्याला मॅनेज करतो. मग कोणताही वे असेल, डेटा इन्सर्ट करणे इटसेल्फ आपण डेटा स्टोर करतो, त्यावरती कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत, सिक्युरिटी त्याला परफॉर्म करायची आहे, या सगळ्या गोष्टी आपण डीबीएमएस मध्ये करू शकतो. वेगवेगळ्या लॉजिकल व्ह्यूजचा यूज करून डेटाला मॅनिप्युलेट आपण करू शकतो. डेटाबेस बॅकअप्स आपण घेऊ शकतो. बॅकअप रिकव्हरी ही फॅसिलिटी असते, म्हणजे डेटा जर आपला काही करप्ट झाला किंवा इन फ्युचर काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत, जरी डेटा करप्ट झाला तरी सुद्धा आपल्याकडे बॅकअप्स असावेत डेटाचे, म्हणून आपण डेटा बॅकअप्स पण घेऊ शकतो. त्यानंतर ऍसिड प्रॉपर्टीज आपण आता बघणारच आहोत. ऍसिड ह्या वर्डचा मिनिंग काय आहे, कारण की ACID याचा प्रत्येकाचे फुल फॉर्म्स आहेत आणि त्याला मिनिंग आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा ऍसिड प्रॉपर्टीज डीबीएमएस मधला. कॉम्प्लेक्स डेटाला इझिली मॅनेज केलं जातं, रिलेशनशिप्स मेंटेन केल्या जातात डीबीएमएस मध्ये. ऍसिड प्रॉपर्टीज. A stands for atomicity, C stands for consistency, I stands for isolation, D stands for durability. ऍसिडचा हा फुल फॉर्म आहे. ऍटॉमिसिटी म्हणजे काय? The entire transaction take place at a once or doesn't happen at all. जे काही आपण ट्रान्झॅक्शन परफॉर्म करतो तर ते कम्प्लीट तरी होतं, अदरवाईज ते परफॉर्म तरी होत नाही. म्हणजे जर काही प्रॉब्लेम आला तर ते रोलबॅक होतात ट्रान्झॅक्शन्स, आपण जर व्यवस्थित सिक्युरिटी मेकॅनिझमचा यूज केला असेल तर. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? डेटाबेस मस्ट बी कन्सिस्टंट बिफोर अँड आफ्टर द ट्रान्झॅक्शन. एक युनिकनेस हवा, पर्टिक्युलर कन्सिस्टन्सी हवी डेटामध्ये, पॅटर्न मध्ये त्याच्या. आयसोलेशन, मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स ऑकर इंडिपेंडेंटली विदाउट इंटरफरन्स. एकाच वेळेला आपण मल्टिपल ट्रान्झॅक्शन सुद्धा परफॉर्म करू शकतो, एका वेळेला एकच करावं असं नाहीये. ड्युरेबिलिटी म्हणजे चेंजेस ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑकर्स इवन इफ द सिस्टीम फेल्युअर ऑकर्स. म्हणजे जरी काही प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा आपल्या ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित सक्सेसफुली एक्झिक्यूट होतात. म्हणजे आपण पहिली ऍटॉमिसिटी बघितलं, एक तर ट्रान्झॅक्शन कम्प्लीट तरी होतं, नाहीतर ते कम्प्लीट होत नाही, बरोबर. मग जर काही प्रॉब्लेम आला ते ट्रान्झॅक्शन परफॉर्म करताना तरी सुद्धा ते ट्रान्झॅक्शन आपण आफ्टर सिस्टम रिकव्हरी ते कम्प्लीट करू शकतो. ते स्टोर्ड राहतो सगळा डेटा, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी व्यवस्थित सिक्युरिटी मेकॅनिझमचा प्रॉपरली क्वेरी डिझाईन केला की आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. या सगळ्या फॅसिलिटीज डीबीएमएस मध्ये अवेलेबल आहेत. ऍडव्हान्टेजेस आहेत हे डीबीएमएस चे. ऍडव्हान्टेजेस काय असणार आहेत? डेटा रिडंडन्सी, डेटा शेअरिंग, शेअर सुद्धा करू शकतो आपण डेटा. इझी मेंटेनन्स आहे. आपल्याला डेटा मॅनेज करण्यासाठी कमी वेळ लागतो, कारण की भरपूर फॅसिलिटीज डीबीएमएस मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आपण बॅकअप्स घेऊ शकतो, मल्टिपल युजर इंटरफेस म्हणजे तो एकच डेटा मल्टिपल युजर्स यूज करू शकतात. डिसएडव्हान्टेजेस,
कॉस्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. डेटा मॅनेजमेंट पर्पज साठी आपल्याला स्ट्रॉंग हार्डवेअर लागतं, त्यामुळे त्याची कॉस्ट थोडीशी जास्त जाते. साईज, जसा डेटा वाढणार आहे तसा आपल्या डिस्कची साईज इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे डेटा वरती डिपेंड आहे आपल्या डिस्कची साईज, किती तो आपल्या डिस्कची साईज घेणार आहे. म्हणजे आपण आता डेटाबेस क्रिएट केला आणि त्यांनी बाबा 10 MB घेतले, तर ते ऑलवेज 10 MB नाही राहणार. त्यामध्ये जसा जसा डेटा येईल तशी तशी ती डिस्कची साईज कमी कमी होत जाणार आहे. कॉम्प्लेक्सिटी मोस्ट ऑफ द टाइम्स जेवढा आपण त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो, जेवढ्या आपण त्याला सिक्युरिटी लेवल्स प्रोव्हाइड करणार आहोत, कदाचित आपल्या डेटाबेसची कॉम्प्लेक्सिटी सुद्धा वाढू शकते. हायर इम्पॅक्ट ऑफ फेल्युअर. बिग डेटाबेसेस असतील तर भरपूर प्रिकॉशन घ्यावी लागते. डेटा करप्शन होऊ शकतं, काही ट्रान्झॅक्शन परफॉर्म करताना ट्रान्झॅक्शन फेल्युअर होऊ शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टींची सिक्युरिटी आपल्याला घेणं गरजेचं असतं. फॅसिलिटीज आहेत बट वर्कलोड वाढतो. डीबीएमएस म्हटलं की डीबीएमएस मध्ये असतात डेटाबेसेस. डेटाबेसेस हे स्टोरेज पर्पज साठी युज होतात आणि मग आपल्याला डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याला काय लागतो? टेबल लागतो. आणि या टेबलमध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. म्हणजे इन्सर्ट ऑपरेशन असेल, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, ह्या गोष्टी आपण कशावरती करतो? त्या टेबलवरती. त्या टेबलमध्ये ऍक्च्युअली आपला डेटा असतो. मग एक्झॅक्ट एसक्यूएलच्या कोणत्या कोणत्या कमांड्स आहेत की त्या आपण टेबल्सवरती परफॉर्म करू शकतो किंवा त्या डेटावरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर एसक्यूएलच्या कमांड्स ह्या डिफरंट टाइप्स मध्ये डिवाइड झालेल्या आहेत. डीडीएल कमांड असेल, डीएमएल कमांड असेल, डीसीएल, टीसीएल आणि डीक्यूएल अशा वेगवेगळ्या कमांड्स एसक्यूएल मध्ये अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यावरती इंटरव्ह्यू क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. पहिला म्हणजे तुमचा ऍसेट प्रॉपर्टीज वरती विचारला जाऊ शकतो. ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस विचारतील, एखादा कन्सेप्ट विचारतील किंवा एसक्यूएल कमांड वरती हा क्वेश्चन असतो. टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड कोणत्या कोणत्या आहेत, मीनिंग त्याचा विचारला जाईल. एखादी पर्टिक्युलर सुद्धा विचारली जाऊ शकते. डीडीएल. डीडीएल स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. म्हणजे काय की डेफिनेशन वरती ही वर्क करते. म्हणजे डेफिनेशन क्रिएट करणे, डेफिनेशन अल्टर करणे, ड्रॉप करणे, ट्रंकेट करणे. म्हणजे काय की डेटाबेस तुम्ही क्रिएट करताय किंवा टेबल क्रिएट करताय, तोच टेबल तुम्ही अल्टर करताय केलेला. म्हणजे जर रिनेम वगैरे करायचा असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या जर डेटाबेस असेल तर तो तुम्ही रिनेम करू शकता, ड्रॉप करू शकता. टेबल असेल तरी तुम्ही क्रिएट करू शकता, अल्टर करायचं टेबलला, रिनेम जर करायचं असेल तर, किंवा एखादा पर्टिक्युलर कॉलम तुम्हाला डिलीट करायचा आहे, नवीन एखादा कॉलम ऍड करायचा आहे. म्हणजे काय, तुम्ही त्या पर्टिक्युलर डेटाबेसच्या किंवा टेबलच्या डेफिनेशन वरती काम करताय. म्हणून मग त्यामध्ये डेफिनेशन क्रिएट करण्याच्या कमांड येतात. क्रिएट, अल्टर असेल, ड्रॉप असेल किंवा ट्रंकेट असेल. डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज, डीएमएल, शॉर्टकट काय आहे त्याचा? डीएमएल. आणि फुल फॉर्म डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. म्हणजे आपल्या डेटाला मॅन्युप्युलेट करतं, हे डेटावरती काम करतं. डेटा डेफिनेशन म्हणजे काय? ते डेफिनेशन क्रिएट करतं. डेटा मॅन्युप्युलेशन म्हणजे क्रिएट केलेल्या टेबल्समध्ये जे रेकॉर्ड्स आपण ऍड करणार आहोत त्याला तो मॅनेज करतो. म्हणजे नवीन रेकॉर्ड ऍड करणे, ऍड केलेला रेकॉर्ड अपडेट करणे, डिलीट करणे, ह्या गोष्टी डीएमएल मध्ये येतात. डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटाला कंट्रोल करणे, आपल्याला जर राईट्स प्रोव्हाइड करायचे असतील पर्टिक्युलर युजरला, म्हणजे कोणता युजर कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, तर ते आपण ग्रांट आणि रिवोक करू शकतो. ग्रांट म्हणजे ऍक्सेस देणे, रिवोक म्हणजे ते ऍक्सेस काढून टाकणे. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, जे आपण ट्रान्झॅक्शन परफॉर्म करतो, वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो, त्याला कंट्रोल करायचं. कोणत्या ऑपरेशन मध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म झालं पाहिजे, एखाद्या ऑपरेशनला फेल्युअर येणार असेल तर रोलबॅक करायचं आहे का, कमिट कधी करायचं, ह्या गोष्टी या टीसीएल मध्ये केल्या जातात. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. डीक्यूएल, डेटा क्वेरी लँग्वेज, म्हणजे काय? क्वेरीज वेगवेगळ्या, व्ह्यू जे आपण करतो डेटाला, तर त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट हे युजिंग एसक्यूएल कमांड आपण करू शकतो.
आपण एसक्यूएलच्या कमांड्स बघितल्या. मग एसक्यूएलचा एक्झॅक्ट फुल फॉर्म काय आहे? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज हा एसक्यूएलचा फुल फॉर्म आहे. भरपूर प्रकारचे डेटाबेसेस अवेलेबल आहेत. एसक्यूएल सर्व्हर असेल, मायएसक्यूएल आहे, ओरॅकल आहे, एमएस ऍक्सेस आहे, अशा पोस्टग्रेस एसक्यूएल असेल, अशा भरपूर प्रकारचे डेटाबेसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. हे डेटाबेसेसचे व्हर्जन्स आता 8.0 हे व्हर्जन चालू आहे. 2018 ला रिलीज झालं होतं. आता आपल्याला हाऊ टू क्रिएट टेबल, हाऊ टू क्रिएट डेटाबेस याच्या क्वेरीज बघायच्या आहेत की एक्झॅक्ट डेटाबेस कसा क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये टेबल्स कसे क्रिएट करायचे, या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला बघायचं आहे झॅमचं सॉफ्टवेअर. इथे हा सिम्बॉल दिसतोय, या पॅटर्नचा सिम्बॉल येतो झॅम सर्व्हर इन्स्टॉल केल्यानंतर. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात. एक असते अपाचे आणि दुसरी असते मायस्क्यूएल. अपाचे आपल्याला कशाला लागते? पीएचपी साठी लागते, राईट? आपण पीएचपी चे प्रोग्राम्स इथे रन करतो. आणि जर पीएचपी ला आपल्याला डेटाबेस लागणार असेल तर मग आपण मायस्क्यूएल ची सर्व्हिस सुद्धा स्टार्ट करतो. आणि आता आपण डेटाबेसवर ऑपरेशन परफॉर्म करणार आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? मायस्क्यूएल. तुमच्याकडे सेपरेटली मायस्क्यूएलचं सॉफ्टवेअर असेल तरी पण चालेल, झॅम सर्व्हरच असावा असं नाही. तुम्ही पीएचपी यूज करत असाल तर झॅम सर्व्हरचा भरपूर बेनिफिट होणार आहे. पीएचपी असेल किंवा पर्ल असेल, कारण की झॅम सर्व्हरचा फुल फॉर्मच तो आहे. तुम्ही पीएचपी आणि पर्ल या दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी जर तुम्हाला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, प्रोग्रामिंग करायचं असेल तर या झॅम सर्व्हरचा तुम्ही यूज करू शकता. आणि झॅम सर्व्हरमध्ये बाय डिफॉल्ट मायस्क्यूएल सुद्धा येतो. मग तुम्ही याचा वापर करून पण डेटाबेस करू शकता. बघा आपल्या दोन्ही सर्व्हिसेस स्टार्ट झालेल्या आहेत. ग्रीन कलर आलेला आहे, राईट? इथे तुम्ही ऍडमिन वरती क्लिक करू शकता. ऍडमिन वरती क्लिक केल्याचा बेनिफिट काय की तुम्ही मायस्क्यूएलच्या पॅनलला जाणार आहात. आता जर तुमच्याकडे एकच हा सर्व्हर असेल तर बाय डिफॉल्ट तो 8.0 ला इन्स्टॉल झालेला असतो. आणि जर 8.0 ला ऑलरेडी तुमचा सर्व्हर कॉन्फिगर असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? पोर्ट नंबर चेंज करावा लागतो झॅम सर्व्हर इन्स्टॉलेशन केल्याच्या नंतर. हे बघा 8.2 पोर्ट आहे, इथे दिसतो, इथे 8.2 पोर्ट. जेव्हा तुम्ही झॅम सर्व्हर प्रॉपरली कॉन्फिगर करताय तेव्हा आपलं मेन झॅमचं पेज येतं, बरोबर? तिथून सुद्धा तुम्ही पीएचपी माय ऍडमिनला जाऊ शकता. म्हणजे सपोज आपण काय टाकलं इथे टाकलं लोकल होस्ट 8.2, राईट? तर हे झॅम सर्व्हरचं पेज की सक्सेसफुली इन्स्टॉल झालं असेल तर. आणि इथेही पीएचपी माय ऍडमिन असतं, त्यावरती जरी तुम्ही क्लिक करता तरी सुद्धा सेम पेज येतं. किंवा डायरेक्टली तुम्ही या सॉफ्टवेअर मधून इथून सुद्धा ऍडमिन वरती क्लिक केलं की त्या पेजला जाणार आहे. फक्त इथून जाताय तर तुम्हाला पोर्ट नंबर टाकावाच लागतो कंपल्सरी, कारण की डिफॉल्ट त्याचा पोर्ट असतो 8.0. आपण तो चेंज करतो कॉन्फिगरेशन फाईल्स मधून. आता या साईडला सगळे तुमच्या ह्या पॅनलला, लेफ्ट पॅनलला इथे ऑल डेटाबेसेस असतात. तुम्ही जेवढे क्रिएट केलेले आहेत तेवढे सगळे. तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्ही शॉर्टकट आणि क्वेरीज या दोघांचाही यूज करू शकता. क्वेरी पण बघूयात आपण. एसक्यूएल वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता क्वेरी ब्राउझर ओपन होतो. इथे तुम्ही क्वेरीज टाईप करू शकता. सपोज क्रिएट डेटाबेस डीबी स्टूड डेमो, राईट? गो वरती क्लिक केलं. इथे बघा ग्रीन कलर बॅकग्राऊंडला पण आलाय आणि टिक पण ग्रीन कलरची आली. एम्प्टी रिझल्ट केला का तर आपल्या डेटाबेस मध्ये कोणता टेबल पण नाहीये, बरोबर? त्यामुळे त्याने बाय डिफॉल्ट एम्प्टी रिझल्ट तयार केलेला आहे. फर्स्ट टाइम आपण तो क्रिएट करतोय. अगेन एसक्यूएल वरती क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे काय म्हणू शकता, यूज डीबी स्टूड डेमो गो वरती क्लिक करायचं. एम्प्टी रिझल्ट आलेला, राईट. यूज डेटाबेस कशासाठी, आपल्या त्या डेटाबेस वरती वर्किंग करायचा असेल तर, किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, इथे आपला तो डेटाबेस दिसतो, त्यावरती क्लिक केलं तर इथे तो डेटा येतो. आपला जो डेटाबेस आहे त्याचं नेम इथे येतं. इथून सुद्धा तुम्ही एसक्यूएलच्या क्वेरीज फायर करू शकता. आता आपण डेटाबेस क्रिएट केला, राईट. डेटाबेस यूज करणं गरजेचं असतं का, कारण आपल्याला काय करायचं असतं, मल्टिपल डेटाबेसेस आपल्याकडे आहेत, राईट. मग मल्टिपल डेटाबेसेस आपल्याकडे आहेत म्हणल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या डेटाबेसवरती ऑपरेशन करायचंय तर हे डिसाईड करणं गरजेचं आहे. कारण की एकच डेटाबेस असेल तर कन्फ्युजन होत नाही, बट मल्टिपल डेटाबेसेस असतील तर काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे. म्हणून आपल्याला इथे डेटाबेस अगोदर चूज करणं गरजेचं आहे की कोणत्या डेटाबेसमध्ये आपल्याला टेबल्स क्रिएट करायचे आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात अगोदर यूज डेटाबेस असतो, पहिल्यांदा सगळं तुम्ही यूज आणि डेटाबेस नेम करू शकता. आणि इथे डायरेक्टली शॉर्टकटच आहे. कोणता, तुम्ही त्या डेटाबेस वरती क्लिक केलं की तो ऑटोमॅटिकली इथे यूज होतो. एसक्यूएल मध्ये क्लिक केलं की मग इथे तुम्ही क्वेरीज टाईप करू शकता. म्हणजे आता आपण जो काही वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करणारे, म्हणजे डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट करणारे, त्या टेबलवरती इन्सर्ट अपडेट डिलीटचे ऑपरेशन्स परफॉर्म करणारे, बरोबर, तर ते त्या डेटाबेस मध्ये होणार आहेत. टेबल आपल्याला काय करायचं आहे, आता क्रिएट करायचंय. क्रिएट टेबल टीबीएल स्टूडेंट राउंडेड ब्रॅकेट्स प्रोव्हाइड करायचे. जोपर्यंत आपला पूर्ण सिंटॅक्स कम्प्लीट होत नाही, ह्या एरर्स अशाच राहणार आहेत. आपण अजून आपला पूर्ण स्ट्रक्चर डिफाईन केलेलं नाहीये. आपल्याला काय काय लागणार आहे बाबा, काय लागणार आहे, स्टूड आयडी. स्टूड आयडी कॉलम नेम आपल्याला सगळ्यात अगोदर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. हा सिंटॅक्स फॉलो करायचा, बरोबर. टेबलला नाव तुम्ही कोणतंही देऊ शकता. जेव्हा टेबल नेम्स तुम्ही प्रोव्हाइड करत असता त्यावेळेला रूल काय लक्षात ठेवायचं, दोन जे काही वर्ड्स आहेत जसं टीबीएल आणि स्टुडंट, किंवा अजून जर तुम्ही टीबीएल स्टुडंट इन्फो स्टुडंट डेटा असं जर घेणार असतात तर दोन वर्ड्स मध्ये स्पेस प्रोव्हाइड करायचा नाही. जे वर्ड्स तुम्ही घेणार आहे त्यामध्ये स्पेस द्यायचा नाही. ते तर डायरेक्टली एरर झाली बघा लगेचच. तुम्हाला अंडरस्कोरचा यूज करायचा असेल दोन वर्ड सेपरेट करण्यासाठी तर तुम्ही करू शकता. अंडरस्कोर सोडून दुसऱ्या कोणत्याही लेटरचा यूज करायचा नाही. म्हणजे कॅरेक्टर असेल, डॉलर असेल किंवा मायनसचा सिम्बॉल असेल, अशा कोणत्याही कॅरेक्टरचा यूज करायचा नाही. तुम्ही नंबरिंग यूज करू शकता, म्हणजे स्टुडंट 1 असं तुम्हाला प्रोव्हाइड करायचंय तरी सुद्धा चालेल, पण नेमच्या अगोदर इथे 1 प्रोव्हाइड करायचं नाही. हे बघा इथे लगेच इंटिजरची एरर आली, राईट. तुम्ही दोन वर्ड्सला सेपरेट करण्यासाठी अंडरस्कोरचा यूज करू शकता, किंवा तुम्हाला जोडून द्यायचं असेल डायरेक्टली फुल नेम डायरेक्ट जोडून दिलं तरी पण चालेल. कॅपिटल स्मॉल लेटरचा यूज करायचा असेल तरी पण चालेल. मग त्याच्या आतमध्ये दोन राउंडेड ब्रॅकेट्स द्यायचे, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स द्यायचे. कॉलम नेम प्रोव्हाइड करायचं. कॉलम नेम प्रोव्हाइड केल्याच्या नंतर त्या कॉलमचा डेटा टाईप इथे मेन्शन करायचा. म्हणजे जो आपण कॉलम घेतोय त्याचा आपण त्यामध्ये कोणता डेटा स्टोअर करणार आहोत, म्हणजे इंटिजर डेटा स्टोअर करणार आहोत का स्ट्रिंग डेटा स्टोअर करणार आहोत, तो टाईप इथे आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आपण आता इथे कुठला डेटा स्टोअर करणार आहोत, इंटिजर, म्हणून मी डेटा टाईप कोणता दिला, इंट. नल हवंय का, नल जर एंट्री हवी असेल तर तुम्ही तिथे नल म्हणू शकता. नल नको असेल तर डायरेक्टली काय म्हणायचं, नॉट नल. आता नेक्स्ट कॉलम आता आपण कोणता घेऊयात, स्टुडंट नेम varchar सपोज आपण 100 दिलं. मॅक्सिमम लेंथ
त्याच्यापेक्षा जास्त कॅरेक्टर्स त्यामध्ये एंटर होणार नाही. कमीत कमी तुम्ही कितीही करू शकता, चॉईस तुमची आहे. फक्त आपण नेम्स एम्प्टी ठेवत नाही, त्याच्यामुळे आपण तिथे ब्लँक डेटा टाकणार नाही. तसे रिस्ट्रिक्शन्स तुम्ही तिथे प्रोव्हाइड करू शकता. वेगवेगळ्या क्वेरीजचा यूज करून, कंडिशन्सचा यूज करून, प्रोग्रामिंग लँग्वेज एखादी म्हणजे स्क्रिप्टिंग, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करणार असताल, PHP, पायथॉन यांसारख्या, तर त्यातून सुद्धा ती प्रिकॉशन तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला डेटाबेस थ्रू जायचं असेल तरी त्यामध्ये वेगवेगळ्या क्वेरीज फायर करून सुद्धा तुम्ही ते लिमिटेशन देऊ शकता. आता इथे 100 दिले म्हणजे काय, 0 to 100 एवढे कॅरेक्टर्स ते अलाउड करणार आहे. 100 पेक्षा जास्त कॅरेक्टर्स अलाउड करणार नाही. त्यानंतर आपण घेऊ स्टुडंट मोबाईल नंबर, varchar, बरोबर. मोबाईल नंबरला नंबर्स असतात म्हणून अजिबात इंटिजर डेटा टाईप यूज करायचा नाही. इंटिजर डेटा टाईप कशासाठी, म्हणजे जसे आयडीज आहेत, तुम्हाला 1 2 3 4 5 ह्या फॉर्मॅटमध्ये एज आहे, बरोबर. नंबर्स की ज्यावरती आपण ऑपरेशन परफॉर्म करत असतो, मग तिथेच फक्त न्यूमरिक डेटा टाईप घ्यायचा. पर्टिक्युलर जसं एज नंबरच घेणं गरजेचं आहे, तिथे स्ट्रिंग घेऊन उपयोग नाहीये. आयडीज जे असतात त्याथे पण आपल्याला इंटिजर घेणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही स्ट्रिंग पण घेऊ शकता जर तुमच्या डेटाची नीड तशी असेल तर. पण मोबाईल नंबरला varchar घ्यायचा आहे तर मोबाईल नंबर हा 10 डिजिट्स असतो, सगळ्यात तो मोठा प्रॉब्लेम. आणि सेकंड की आपण कोणतंही ऑपरेशन मोबाईल नंबरवरती परफॉर्म करत नाही, म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन, मोठा मोबाईल नंबर, लहान, बरोबर. किंवा आपल्याला कोणता असा पर्टिक्युलर त्यावरती मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कोणते परफॉर्म करायचे नसतात. त्यामुळे मग त्या मोबाईल नंबरला varcharच ठेवायचं कंपल्सरी. आता मॅक्सिमम आपण एकच जर मोबाईल नंबर एका ह्याच्यामध्ये घेणार असतो तर तुम्ही 10, आणि प्रिकॉशन म्हणून तुम्हाला थोडे जास्त द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. बट आपला मोबाईल नंबर किती असतो, 10 डिजिट असतो. मग तुम्ही ते +91 वगैरे जर स्टोअर करणार असता तर त्यानुसार तुम्ही डेटाची साईज वाढवू शकता. ईमेल आयडीज घ्यायचे असतील तर ईमेल आयडीज पण इथे तुम्ही घेऊ शकता. नसतील घ्यायचे, नाही घेतले तरी पण चालेल. सपोज आपल्याला या 3 कॉलमचा टेबल तयार करायचा आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा आपला टेबलचा बेसिक स्ट्रक्चर रेडी झालं. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला या टेबलमध्ये प्रायमरी की सेट करायची, राईट. मग सगळे कॉलम झाल्यानंतर प्रायमरी की सेट करायची. प्रायमरी की कोणत्या कॉलमला आपल्याला सेट करायची, वरती जो स्टूड आयडी दिलेला आहे त्याला आपल्याला प्रायमरी की सेट करायची. मग इथे आपण काय केलं, प्रायमरी की स्टूड आयडी असं प्रोव्हाइड केलं. आणि आफ्टर दॅट आपल्याला जर त्या कॉलमला ऑटो इन्क्रीमेंट ठेवायचा असेल, म्हणजे इन्सर्शन टाइमिंगला आपल्याला त्याला कन्सिडर नाही करायचं, ऑटोमॅटिकली तो स्टुडंट आयडी 1 2 3 4 5 या पद्धतीने इन्क्रीमेंट झाला पाहिजे, तर मग तुम्ही इथे त्याला ऑटो इन्क्रीमेंट असं वर्ड यूज करू शकता. ऑटो इन्क्रीमेंट शक्यतो प्रायमरी की कॉलमलाच प्रोव्हाइड करायचा, आणि जर प्रायमरी की नंबर असेल तरच, म्हणजे इंटिजर. आता आपला मोबाईल नंबर युनिक असतो, कुणाचाही मोबाईल नंबर रिपीट होत नाही. म्हणजे तुम्हाला असाइन झालेला मोबाईल नंबर हा दुसऱ्याला पण असाइन झाला असं कधीच होत नाही, राईट. म्हणजे आपला मोबाईल नंबर काय पाहिजे, युनिक पाहिजे, डबल एंट्री चुकून झाली नाही पाहिजे त्या मोबाईल नंबरची. मग तुम्ही इथे काय करू शकता, युनिक की असाइन करू शकता. त्याच्यासाठी युनिक हा वर्ड दिलेला आहे, आणि युनिकच्या ब्रॅकेटमध्ये आपण इथे काय करणार, कोणत्या कॉलमला युनिक की असाइन करायची आहे तो कॉलमचं नाव. एंडिंगला सेमीकोलन द्यायचा. आता सिंगल स्टेटमेंट आहे त्यामुळे सेमीकोलन नाही दिला तर एरर येणार नाही. तुम्ही सेम क्वेरी ब्राउझर मध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स प्रोव्हाइड करणार असताल एसक्यूएलचे, तर प्रत्येक एंड ऑफ द स्टेटमेंट नंतर सेमीकोलन द्यायचा. अगेन इथे काय करणार, आपण गो वरती क्लिक करणार. MySQL रिटर्न्स अँड एम्प्टी रिझल्ट सक्सेसफुल झालेले आहे, राईट. इथे क्वेरी सुद्धा आलेली आहे आपली, इथे ग्रीन टिक आलेली आहे. आपण हे बघा, इथे आपला टेबल पण आला. आता या टेबलवरती आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन्स जर परफॉर्म करायचे असतील तर, म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट यांसारखे आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर, म्हणजे काय, आता आपल्याला रेकॉर्ड इन्सर्ट करायचं तर आपण इथे काय करणार, इन्सर्ट इनटू ईबीएस स्टुडंट. तुम्ही जर बघितलं तर सजेशन्स पण इथे येतात, त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक्स खूप कमी होतात, आणि झाला तरी ते लगेच एरर्स तिथेल्या तिथेच सांगतं. आपल्याकडे कोणता कॉलम होता, स्टूड नेम, स्टूड मोबाईल, बरोबर.
हे कॉलम नेम शक्यतो द्यायचेच. त्याचा बेनिफिट काय होतो, जसं आता आपल्याकडे स्टुडंट आयडी हा कॉलम आपण इन्सर्शनला घेणार नाहीये का, कारण की आपण त्याला काय कन्सिडर केलेला आहे, ऑटो इन्क्रीमेंट. त्यामुळे तो ऑटोमॅटिकली 1 2 3 4 जसे रेकॉर्ड्स ऍड होतील तसा तो इन्क्रीमेंट होणार आहे. आणि पुढे इथे सिक्वेन्स असेल तर आपल्याला व्हॅल्यूज द्यायला पण सोपी जाते. म्हणजे बेनिफिट काय होतो, ज्या कॉलमची व्हॅल्यू त्याच कॉलमला असाइन होते, पुढे मागे होत नाही. टायपिंग मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स होतं तसं. त्यामुळे आपण चेक करत सुद्धा बघू शकतो. इथे बाबा पहिलं स्टुडंट नेम आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू आपल्याला नेमच टाकायची, कॉमा देऊन पुढे मोबाईल नंबर आहे. इझी जातं डेटा मेंटेन करायला. इथे आपण मोबाईल नंबर टाकू. इंटिजर डेटा टाईप आपला व्हॅरकार आहे बोथला, म्हणून सिंगल कोड दिलाय. अदर दॅन व्हॅरकार म्हणजे नंबर म्हणजे इंटिजर किंवा डेसिमल फ्लोट असा जर डेटा टाईप असेल तर त्याला सिंगल कोड यूज करायचा नाही. डायरेक्टली व्हॅल्यू दिली तरी पण चालते. आता आपण इथे एक स्टेटमेंट दिलेले राईट, आपण त्याला गो करूयात म्हणजे एक्झिक्यूट करूयात. गो बटन वरती क्लिक करायचं. ओके, इथं अननोन स्टूड एमओबी आलेलं, कॉलमचं नेम चुकलंय आपलं. लगेच इथून चेक करायचं, कॉलम नेम स्टूड एमओबी नंबर असं आहे. आपण एमओबी दिलं होतं फक्त, लगेच त्यांनी तिथे एरर पण सांगितली. एमओबी नंबर बघूयात आता एक्झिक्यूट करून. वन रो इन्सर्टेड रो आयडी 1. इथे रो आयडी सुद्धा आलेला आहे बरोबर. आता कन्फर्म करायचा असेल तर आपण कोणती क्वेरी टाकून बघू. आता सिलेक्टची. सिलेक्ट, तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम सुद्धा यूज करू शकता. आता आपल्याला कोणतंच ऑपरेशन परफॉर्म करायचं नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट स्टार फ्रॉम केलं तरी पण चालेल, पण शक्यतो स्टार फ्रॉमची क्वेरी यूज करायची नाही. पर्टिक्युलर कॉलम वाईज डेटा घ्यायचा, त्याचा बेनिफिट होतो डेव्हलपमेंट पर्पज साठी. हे बघा, आपण इन्सर्ट केलेलं रेकॉर्ड इथे डिस्प्ले झालेलं आहे. सिलेक्टची क्वेरी पर्टिक्युलर कॉलम वाईज जरी तुम्हाला करायचा असेल तरी पण तुम्ही इथे करू शकता. म्हणजे सिलेक्ट स्टूड आयडी कॉमा स्टूड नेम कॉमा स्टूड मोबाईल नंबर फ्रॉम टीबीएल स्टुडंट, म्हणजे पर्टिक्युलर कॉलम्स. त्याचा बेनिफिट काय होतो, तुमची ऑर्डर चेंज जरी झाली तरी सुद्धा फायदाच होतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही अगोदर नेम दाखवलं, मग मोबाईल नंबर आणि मग आयडी दाखवला तरी पण चालतो. स्टार घेतल्यानंतर आपण जसा टेबल तयार केला असेल त्याच पद्धतीने ते कॉलम्स येतात. आणि आपल्याला जर ऑपरेशन्स काही परफॉर्म करायचे असतील त्या क्वेरीवरती युझिंग एनी लँग्वेज म्हणजे पीएचपी सारखी लँग्वेज किंवा पायथॉन मधून, तर आपल्याला त्याच्या आयडीचा यूज करावा लागतो. जेव्हा कॉलम नेम स्पेसिफाय केलेले असतात तेव्हा बोथ फॅसिलिटीज आपल्याला मिळतात. आयडीचा पण आपण यूज करू शकतो आणि कॉलम नेमचा पण, आणि सिक्वेन्स आपण जो देईल तो डिफाईन होतो. म्हणजे टेबलमध्ये तयार केलेली ऑर्डर आणि आपण सिलेक्टच्या क्वेरीमध्ये केलेली ऑर्डर ही डिफरंट असेल तरी पण चालते. हा सेकंड बेनिफिट आहे. त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण प्रोजेक्ट डिफाईन यूज करतो आणि प्रोजेक्टमध्ये आपल्याला क्वेरीज लागणार असतात तेव्हा हाच क्वेरीचा पॅटर्न यूज करायचा. आपल्याला हवे तेवढे कॉलम्स आपण दाखवू शकतो. म्हणजे जसं आता इथे आपली ही क्वेरी आहे राईट, मी आता ही अगेन कॉपी करते आणि एसक्यूएल वरती क्लिक करते. आता आपल्याला आयडी घ्यायचा नाहीये, फक्त नेम आणि मोबाईल नंबरच दाखवायचा आहे. गो वरती क्लिक केलं तर तेवढीच क्वेरी आली, नेम आणि मोबाईल नंबर, काहीच फरक नाही पडला. स्टारने तसं होत नाही, स्टारने ऑल कॉलम्स येतात. सपोज आपल्याला त्या रेकॉर्ड वरती आता आपण बघितलं होतं राईट, आपण गो करूया त्याला. आयडी बघायचा होता आपल्याला, स्टूड आयडी 1 आलेला आहे राईट. आता ह्या 1 आयडीला आपण अपडेट करूयात, स्टुडंटला अपडेट करूयात. अपडेट टेबल स्टुडंट सेट स्टुडंट नेम कॉमा स्टुडंट मोबाईल नंबर वेअर स्टुडंट आयडी 1. आता जर तुम्ही वेअरची कंडिशन नाही देते
तर काय होणार आहे, टेबलमध्ये जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढे सगळे अपडेट होणार आहेत. आपल्याला काय करायचं असतं, पर्टिक्युलर रेकॉर्ड अपडेट करायचं असतं. पण जर तुमची सिच्युएशन तशी असेल की तुम्हाला ऑल रेकॉर्ड्स अपडेट करायचे, तर वेअरची कंडिशन नाही दिली तरी पण चालेल. बट जर तुम्हाला पर्टिक्युलर रेकॉर्ड अपडेट करायचा असेल तर तुम्हाला वेअरची कंडिशन देणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त कंडिशन द्यायची असते तर तुम्ही अँड किंवा ऑर या ऑपरेटरचा यूज करून तुम्ही ती कंडिशन प्रोव्हाइड करू शकता. बट वेअर शक्यतो अपडेटला असावं आणि नीडनुसार असावं. म्हणजे गरजच नसेल नाही दिलं तरी चालेल, कारण मोस्टली बऱ्यापैकी येते बऱ्याचदा तशी सिच्युएशन की ऑल रेकॉर्ड्स अपडेट करायचे असतात आणि काही वेळेला पर्टिक्युलर रेकॉर्ड अपडेट करायचे असते, त्यावेळेला वेअरची कंडिशन. जसं आता आपल्याला स्टुडंट 1 आहे तोच रोल नंबर अपडेट करायचा होता. गो वरती क्लिक केलं, 1 रो अफेक्टेड. बघूयात आपण आता सिलेक्टची क्वेरी फायर करून आपला तो रेकॉर्ड अपडेट झालाय का. झाला बघा, इथे वैष्णवी होतं, नंबर वेगळा होता, आता नेम पण चेंज झालं, मोबाईल नंबर पण इथे चेंज झाला. आता आपल्याला रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर कोणती क्वेरी आहे, डिलीट फ्रॉम टीबीएल स्टुडंट. आता डिलीट फ्रॉम टीबीएल स्टुडंट फायर जर करताय तर ऑल रेकॉर्ड्स डिलीट होणार आहेत टेबल मधले, आणि तुम्हाला पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर कोणती कंडिशन द्यायची लगेच, वेअर स्टुडंट आयडी इज इक्वल टू 1. तो युनिक आहे म्हणून आपण दिलाय, तर तुम्ही मोबाईल नंबर पण देऊ शकता. पर्टिक्युलर मोबाईल नंबर वाईज तुम्हाला रेकॉर्ड डिलीट करायचंय किंवा स्टुडंट नेम वाईज रेकॉर्ड डिलीट करायचंय तरी पण तुम्ही यूज करू शकता. आता इथे डिलीट होताना तेवढी एकच रो डिलीट होणार आहे. स्टार केलं असतं तर जेवढ्या टेबलमध्ये रेकॉर्ड्स आहेत म्हणजे वेअरची कंडिशन जर काढली असती तर सगळे रेकॉर्ड्स आपले डिलीट झाले असते. इथे मेसेज आला बघा, एक वॉर्निंग, डू यू रिअली वॉन्ट टू एक्झिक्यूट डिलीट फ्रॉम क्वेरी. बरोबर, येस, आपल्याला एक्झिक्यूट करायची. 1 रो अफेक्टेड. आता एसक्यूएल मध्ये जाऊन बघू डेटा आहे का, एम्प्टी रो. बरोबर का, तर आपल्याकडे एकच रेकॉर्ड होतं आणि त्याला आपण डिलीट करून टाकलं, त्याच्यामुळे आता टेबलमध्ये कोणतंही रेकॉर्ड अवेलेबल नाही. तर ह्या झाल्या आपल्या क्वेरीज. तुम्ही इन एसक्यूएल त्या क्वेरीज परफॉर्म करू शकता, राईट. आपण क्रिएट टेबल, क्रिएट डेटाबेस आणि इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट अशा वेगवेगळ्या कमांड्स बघितल्या. आता ह्याचेच आपण शॉर्टकट्स बघूयात. शॉर्टकट म्हणजे काय की डेटाबेसचा शॉर्टकट, टेबलचा शॉर्टकट, कुठून ते क्रिएट करायचं. इथे न्यू म्हणून ऑप्शन असतो किंवा तुम्ही डायरेक्टली ब्राउज मध्ये गेला, इथे सर्व्हर मध्ये गेला बरोबर, आणि सर्व्हर मध्ये डेटाबेसेस वरती क्लिक करायचं. इथे सुद्धा डायरेक्टली शॉर्टकट येतो, वरती क्लिक केलं तरी तो डेटाबेस येतो. खाली आपल्या एक्झिस्टिंग डेटाबेसेस येतात आणि इथे आपण डेटाबेस नवीन क्रिएट करू शकतो. सपोज आपण काय केलं, डीबी ईएमपी डेमो. गो वरती क्लिक करायचं, डेटाबेसचं इथे नेम द्यायचं आणि डायरेक्टली क्रिएट वरती क्लिक करायचं. सक्सेसफुली क्रिएट झाला, नाही झाला तर तिथेच एरर येते. आता टेबल डेटाबेस क्रिएट झाला की टेबल क्रिएशन साठीची लगेच नेक्स्ट विंडो येते. इथे काय करणार, तुम्ही टेबलला नेम देणार. टीबीएल सपोज आपण दिलं एम्प्लॉई, राईट. नंबर ऑफ कॉलम्स तुम्हाला किती हवेत, तुम्ही कमी जास्त दोन्हीही करू शकता. सपोज आपल्याला 3 कॉलम्स हवेत. गो वरती मी क्लिक केलं. जेव्हा आपण गो वरती क्लिक करतो तेव्हा एक विंडो क्रिएट होते. जेवढे नंबर ऑफ कॉलम्स आपण दिले तेवढ्या रोज इथे जनरेट होतात. आपण 3 दिल्या होत्या, इथे 3 झाल्या. पहिला कॉलम असतो नेमचा. सपोज आपण दिले इथं ईएमपी आयडी. डेटा टाइप कोणता द्यायचा आपल्याला, इंटच द्यायचा आहे. लेंथ नाही प्रोव्हाइड केली तरी पण चालेल. जर तुम्हाला पर्टिक्युलर लेंथ द्यायची असेल, नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती स्टोर झाले पाहिजेत, तर ते तिथे तुम्ही लेंथ मध्ये जाऊन देऊ शकता. इंटिजरला गरज नाही पडत. आणि त्यानंतर आपल्याला काय प्रोव्हाइड करायचंय, ऑटो इन्क्रीमेंट, राईट. आणि प्रायमरी की सुद्धा आपल्याला इथे सेट करायची. चेक करायचं इथे ईएमपी आयडी आलेला आहे का. बऱ्याच वेळेला चुकून आपल्याकडून क्लिक होतं दुसऱ्या कॉलम वरती, जेव्हा आपल्या ज्या कॉलमला प्रायमरी की सेट करायची तोच कॉलम इथे सिलेक्ट झालाय का ते बघायचं आणि गो वरती क्लिक करायचं. आणि त्यानंतर ऑटो इन्क्रीमेंट हवा असेल तर इथे लगेच A_I माऊस ओव्हर केलं की टूल टिप येते बघा, ऑटो इन्क्रीमेंट. त्यावरती इथे स्क्वेअर बॉक्स वरती टिक करायचं. हे 2 गोष्टी इथे करायच्या. त्यानंतर आपल्याला काय हवंय, एम्प्लॉईचं नेम हवंय. एम्प्लॉई नेम डेटा टाइप काय घेणार आहे आपण, varchar घेणार आहे. सपोज आपण इथे 150 कॅरेक्टर्स घेतले. त्यानंतर आपल्याला काय हवंय, ईएमपी मोबाईल नंबर हवाय, राईट.
EMP मोबाईल नंबर सुद्धा आपण काय घेणार आहोत, varchar घेणार आहोत. 10 कॅरेक्टर्स तुम्हाला जास्त द्यायचे असते तर जास्तही देऊ शकता. आणि याला आपल्याला युनिक करायचंय. सेम तिथेच कीज मध्ये यायचं इंडेक्सेस मध्ये आणि इंडेक्सेस मध्ये ती की सेट करायची. कोणती देणार आहे आपण, युनिक. इथे युनिक कीला नाव द्यायचं युनिक की. कोणता टेबल आहे टी. आता हे नाव चॉईस तुमची आहे, तुम्हाला हे सगळं यूज करायचंय का फक्त एक युनिक नेम पाहिजे. फक्त आपल्याला कोणत्या कॉलमला यूज करायची, EMP मोबाईल नंबर या कॉलमला. कॉलम बघायचं, साईज बघायची, गो. साईज तिथे दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल. हे आपल्या कीज तयार झाल्या. कोणत्या आपण 2 कीज तयार केल्या, ते की एम्प्लॉई आयडी साठी प्रायमरी की आणि एम्प्लॉई मोबाईल नंबर साठी युनिक की. आणि सेव्ह करून टाकायचं. सक्सेस झालं तर लगेच तिथे इथं आलं, नाही सक्सेस झालं तर एरर येते. सक्सेस झालंय बघा, आपल्या सगळे कॉलम्स आले इथे. एम्प्लॉई आयडीची पुढे असं गोल्डन कलरची की आली म्हणजे प्रायमरी की, इथं सिल्वर कलरची आलेली म्हणजे ही युनिक की आहे. इथे खाली कीजचं डिस्क्रिप्शन पण येते बघा. पहिली आहे प्रायमरी, दुसरी आहे आपण जी युनिक कीला नेम दिलं होतं ते इथे झालेलं आहे. दोन्ही कॉलम्स आलेले आहेत. इथून तुम्ही चेंज पण करू शकता. तुम्हाला जर स्पेलिंग चेंज करायचं एम्प्लॉई नेमचं तर पर्टिक्युलरच्या पुढे क्लिक करायचं. तुम्ही इथून डायरेक्टली काही त्याचं चेंज करू शकता. म्हणजे नेम चेंज करू शकता, डेटा टाइप चेंज करू शकता, लेंथ, किंवा अजून पुढे जाऊन तुम्हाला काही कीज त्याला प्रोव्हाइड करायचे असतील, वेगळे काही ऍट्रिब्यूट्स प्रोव्हाइड करायचे असतील तरी तुम्ही इथून चेंज करू शकता. आता आपल्याला काही चेंज नाही करायचं, मी डायरेक्ट सेव्ह वरती क्लिक करते. तुम्हाला एखादा नवीन कॉलम जर ऍड करायचा असेल, एक किंवा एकापेक्षा जास्त किती, तर इथे खाली ऑप्शन दिलेला आहे ऍडचा. तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स इथे चूज करू शकता. तुम्हाला नंबर ऑफ कॉलम किती ऍड करायचे. सपोज आपल्याला एक करायचं आहे, कशानंतर करायचं आहे, आफ्टर EMP नंबर नंतर करायचं म्हणजे मोबाईल नंबर नंतर का नेम का ईमेल आयडी का सगळ्यात अगोदर करायचंय. आपल्याला आफ्टर एम्प्लॉई मोबाईल नंबर करायचा आहे, राईट. मी इथे गो वरती क्लिक करते. सेम तसाच एक जनरेट होतो. इथे सपोज आपल्याला करायचंय EMP ऍड्रेस, डेटा टाइप varchar मॅक्स. आपण ऍड्रेस साठी 300 कॅरेक्टर्स देणार आहे आणि इथे सेव्ह करून टाकायचं. कॉलम ऍड झाला, बघूयात आपण आता. स्ट्रक्चर झाला आपला, तो कॉलम ऍड झाला. आता आपण इथे तुम्ही डायरेक्ट इन्सर्ट वरती पण क्लिक करू शकता. जर इन्सर्ट वरती क्लिक केलं तर इथे असे येतात. बाय डिफॉल्ट 2 असतात. तुम्हाला कंटिन्यू इन्सर्शन विथ 2, इथे तुम्ही ते जर वाढवले तर ते अजून एक रो तिथे तयार झाली, तिथे पण डेटा टाकू शकता. एकच घेते मी आता. व्हॅल्यू टाकूयात आपण. आता इथे व्हॅल्यू नाही टाकली तरी चालेल, ऑटो इन्क्रीमेंट आहे आपली, बरोबर. एम्प्लॉई नेम गणेश, एम्प्लॉई मोबाईल नंबर, एम्प्लॉई ऍड्रेस, गो करू. आज इथे 1 रो इन्सर्टेड, राईट. इथे इन्सर्टची क्वेरी पण दिसतीये बघा. त्यानंतर जर तुम्हाला बाकीचे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, टेबलवरती क्लिक केल्यानंतर ऑल रेकॉर्ड्स दिसतात. त्यानंतर SQL वरती जायचं. SQL वरती गेल्यानंतर हा पॅनल ओपन होतो. इथे शॉर्टकट्स दिलेले आहेत बघा. इन्सर्ट वरती क्लिक केलं की एक डिफॉल्ट इन्सर्शनची क्वेरी येते. कोणते कॉलम्स आपल्याला टाकायचे, एम्प्लॉई आयडी तर नाही टाकायचा. का नाही टाकायचा, कारण की आपला ऑटो इन्क्रीमेंटच आहे, आताही टाकला नव्हता. ह्या ज्या डिफॉल्ट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि आपल्याला आता आपल्या व्हॅल्यूज इथे टाकायच्या. इथे मला काय करायचंय, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे मी खाली गो करते. अगोदर ऍड्रेस एक टाकायचा राहिला, आपला ऍड्रेस टाकून घेऊयात. वन रो अफेक्टेड, ID 2 आलेला आहे त्याला. परत SQL वरती क्लिक करायचं. तुम्हाला रेकॉर्ड अपडेट करायचंय. अपडेट करायचा असेल तर बघा सगळं आपला सिंटॅक्स आहे असा आहे. प्रायमरी की शक्यतो अपडेट करायची नाही. EMP नेम आपल्याला काय एक नंबरचं करूयात आपण, गणेश
कदम मोबाईल नंबर नाही अपडेट करायचा, मी काढून टाकते. फक्त नेमच अपडेट करायचंय आपल्याला. एम्प्लॉई ऍड्रेस सुद्धा अपडेट नाही करायचा, काढून टाकूयात मग. वेअर EMP ID इज इक्वल टू 1. नाही केलं तर दोन्ही ह्याला सेम डेटा जाईल. 1 रो अफेक्टेड. सिलेक्ट स्टार वरती क्लिक केलं की स्टारची क्वेरी येते. वेअरची कंडिशन जरी काढली तरी पण चालेल. 2 रो झाले, आपण हा डेटा अपडेट केलेला होता. सिलेक्टची ही जर क्वेरी घेतली तर हे बघा पर्टिक्युलरची येते, हे पर्टिक्युलर कॉलमची. सेम तसंच डिलीटची पण इथे कमांड आहे. डिलीट वरती क्लिक केलं की डिफॉल्ट येतं. डिलीट फ्रॉम टेबल वेअर इथे कॉलम पण आहे, तुम्ही डायरेक्टली डबल क्लिक करू शकता. तो कॉलम इज इक्वल टू 1 नंबरचा स्टुडंट आपल्याला डिलीट करायचं, एम्प्लॉई डिलीट करायचं. ओके करायचं आहे आपल्याला. 1 रो अफेक्टेड. SQL मध्ये आलात, सिलेक्ट स्टार केलं, गो म्हणाला तर आपल्याला एकच रेकॉर्ड दिसेल. का तर 1 नंबरचा एम्प्लॉई आपण डिलीट केलेला आहे. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. डायरेक्ट इथे क्वेरीज दिलेल्या आहेत बघा, डिफॉल्ट स्ट्रक्चर दिलेला आहे. तुम्हाला मग त्यात काही अपडेशन करायचे असतील तर तुम्ही करू शकता. जसं इथे व्हॅल्यूज, आपण हा फॉर्मॅट नसतो आपला, सिंगल कोट किंवा नंबर असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू असं असतं. त्यांनी फक्त एक स्कीमा तयार केलेला आहे, मग तुम्ही ह्या स्कीमामध्ये चेंजेस करू शकता. इथे कॉलम्स दाखवलेले असतात, डबल क्लिक केलं की ते ड्रॅग अँड ड्रॉप होतात. डबल क्लिक केलं की तो ऑटोमॅटिकली कॉलम येतो. डिलीटची क्वेरी आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉमची आहे, सिलेक्ट कॉलम वाईज आहे, इन्सर्टची आहे, अपडेटची पण आहे आणि डिलीटची पण आहे. अशा वेगवेगळ्या क्वेरीज इथे दिलेल्या आहेत. इन्सर्शनचा इथे शॉर्टकट सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. स्ट्रक्चर वरती क्लिक केलं तर तुम्हाला टेबल स्ट्रक्चर दिसतं. या पद्धतीने टेबल स्ट्रक्चर हवंय, काय एक्झॅक्ट तुम्हाला बघायचं आहे. त्या टेबलच्या नावावरती क्लिक केलं इकडे लेफ्ट पॅनलला टेबलवरती, तर त्या टेबलमध्ये जर रेकॉर्ड असतील तर ते रेकॉर्ड्स आपल्याला इथे दिसतात. आपण तो रेकॉर्ड एडिट करू शकतो, तो रेकॉर्ड कॉपी करू शकतो, तो रेकॉर्ड डिलीट करू शकतो. सेम तसं स्ट्रक्चर मध्ये गेला तर इथे तुम्ही वेगवेगळ्या कीज बदलू शकता. जसं आपण इथे चेंज केलं होतं तसं कॉलम एखादा डिलीट करायचा असेल तर तो कॉलम इथून तुम्ही ड्रॉप पण करू शकता. त्याला जर प्रायमरी की युनिक की सेट करायची असेल तर आपण इंडेक्सेस मधून तेही चेंज करू शकतो. मोर ऑप्शन मधून त्या इंडेक्सेस सुद्धा इथून आपण बदलू शकतो वेगवेगळ्या पर्टिक्युलर कॉलमच्या. मग इथे खाली जे आहे तो कंबाईनचा आहे. चेंज टेबल नेम, ड्रॉप टेबल, प्रायमरी कीज कोणत्या ते आहे. हे सगळे शॉर्टकट्स जे रेग्युलरली यूज होतात ते इथले शॉर्टकट्स आपण यूज करतो. एखादा कॉलम ऍड करायचा आहे तेही आपण बघितलं. डेटाबेस वरती क्लिक केलं की टेबलची लिस्ट येते. त्या पर्टिक्युलर टेबलवरती क्लिक केलं की त्या टेबल मधला डेटा येतो. स्ट्रक्चर वरती क्लिक केलं की त्या टेबलचं स्ट्रक्चर इथे डिस्प्ले होतं. SQL वरती क्लिक केलं तर तुम्ही क्वेरीज टाईप पण करू शकता. इथे खाली बटन्स दिलेले आहेत, तुम्ही स्ट्रक्चर पण त्यांचं दिलेलं रेडी स्ट्रक्चर यूज करू शकता. शॉर्टकट इन्सर्शनचा हवा असेल तर तोही आहे इथे. आता डेटाबेस एक्सपोर्ट करायचा आहे, म्हणजे हा डेटाबेसचा आपल्याला बॅकअप घ्यायचा. काय करणार तुम्ही, एक्सपोर्ट वरती क्लिक करणार. इथे टेम्पलेट नेम टाकलं, DB जे आपल्या डेटाबेसला नाव आहे ते DB EMP डेमो आणि क्रिएट वरती इथे क्लिक करायचं. टेम्पलेट वॉज क्रिएटेड. टेम्पलेट ठीक आहे, टेम्पलेट झालं चुकून क्रिएट आपल्याकडून. DB EMP डेमो आणि इथे ते झालं की डायरेक्टली गो वरती क्लिक करायचं, दुसरीकडे कुठेही क्लिक करायचं नाही. गो वरती क्लिक केलं
की ते कुठे सेव्ह करायचंय ते विचारतं. आपल्याला सपोज डेस्कटॉप वरती सेव्ह करायचंय. बघा एक्सटेन्शन .SQL आलेलं आहे. ही फाईल सेव्ह झाली, बरोबर. सक्सेसफुली डाउनलोड झाली की ती शो करायचं. राईट क्लिक, एडिट विथ, तुमच्याकडे जर दुसरा कुठला एसक्यूएलचा एखादा सॉफ्टवेअर असेल तर त्यात करायचं, किंवा नोटपॅड मध्ये एडिट केलं तरी पण चालतं. डेटाबेस नेम आलेलं आहे. काय डेटाबेसचं नाव, टेबल आलेलं आहे आणि इन्सर्ट हे आलेलं आहे. आपल्या इथं प्रायमरी की कोणतं ते पण आलेलं आहे. एक रेकॉर्ड आलेला आहे कारण की एकच रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे एक इन्सर्टची क्वेरी आलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण एक्सपोर्ट डेटाबेस करतो त्यावेळेला त्या डेटाबेसमध्ये असलेले टेबल्स आणि त्या टेबल्समध्ये असलेल्या रेकॉर्ड्समुळे इन्सर्शनच्या क्वेरीज असा आपल्याला बॅकअप मिळतो. डेटाबेसचा बॅकअप मिळत नाही, आपल्याला डेटाबेस तिथे क्रिएटच करावा लागतो. आणि इम्पोर्ट जर आपण तो डेटाबेस करायचा असेल तर आता हा डेटाबेस मी काय करते, आपल्याला कुठला ड्रॉप करायचा आहे, एम्प्लॉईचा. ड्रॉप करू, ओके. डेटाबेस निघून गेला. मोर ऑप्शन मध्ये जायचं आणि इम्पोर्ट वरती क्लिक करायचं. इथे फाईल चूज करायची. इम्पोर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण कुठे टाकलेली आहे, डेस्कटॉप वरती, ओके. त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर डेटाबेस क्रिएट करावा लागेल. न्यू डेटाबेस कोणता करतोय आपण, DB EMP डेमो, राईट. क्रिएट डेटाबेस क्रिएट करायचा, त्यावरती क्लिक करायचं आणि इम्पोर्ट वरती क्लिक करायचं आणि मग चूज फाईल, डेस्कटॉप, चूज सक्सेसफुली झालं, डेटा आला, गो वरती क्लिक करायचं. सक्सेसफुली झाले सगळ्या क्वेरीज, कुठे काही एरर नाही आलेली. बघूया ते, बघा आला डेमो आणि त्या डेमो मधले हे टेबल स्ट्रक्चर मध्ये गेलं तर स्ट्रक्चर सगळं आलं. त्या टेबल वरती क्लिक केलं तर आपलं रेकॉर्ड जे डिलीट आपण जे एक रेकॉर्ड होतं ना, एक रेकॉर्ड डिलीट केलेलं सेम, मग एकच रेकॉर्ड एक्झिस्ट होतं म्हणून ते एक रेकॉर्ड इन्सर्ट पण झालं. या पद्धतीने तुम्ही डेटा इम्पोर्ट सुद्धा करू शकता. इन्सर्ट, इथून तुम्ही एक्सपोर्ट, मोर मध्ये जाऊन इम्पोर्ट सुद्धा करू शकता, स्ट्रक्चर चेक करू शकता. ब्राउज वरती आपला रेकॉर्ड्स दिसतात. नवीन टेबल ऍड करायचा असेल अजून तर इथे पण शॉर्टकट आहे. न्यू वरती क्लिक केलं लेफ्ट पॅनलला की नवीन टेबलचं स्ट्रक्चर येतं. इथे टेबलचं नाव द्यायचं. टेबलचं नाव दिल्यानंतर इथे डायरेक्टली डिफॉल्ट कॉलम आलेले आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4, बरोबर. डिफॉल्ट कॉलम किती आलेले, 4 आलेले. तुम्हाला अजून वाढवायचे असतील तर इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. को म्हणला की ते कॉलम्स अजून एक्स्ट्राचे ऍड होते. याचा शॉर्टकटचा यूज नसेल करायचा तर डायरेक्टली एसक्यूएल मध्ये जाऊन टेबल क्रिएट करू शकता. फक्त टेबल क्रिएट करताना वरती इथे चेक करायचं की कोणता डेटाबेस तुम्ही यूज केलेला आहे. नाहीतर काय होणार आहे, चुकून दुसऱ्या डेटाबेस वरती जर क्लिक होतंय तर काय होईल, त्या डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट होईल. म्हणून इथे वरती चेक करायचं आणि यूज कसा करायचा, त्या डेटाबेस वरती क्लिक केले की ऑटोमॅटिकली तिथे येतं. नाही तर मग तुम्हाला प्रत्येक क्वेरीच्या वरती मग यूज डेटाबेसची ती क्वेरी फायर करावी लागणार आहे. आणि एकदा ती यूज केली की वरती डेटाबेस येतो, बट नाहीच झाला तो यूज डेटाबेस तर प्रत्येक क्वेरीच्या म्हणजे प्रत्येक क्रिएट स्टेटमेंटच्या तिथे यूज डेटाबेस करावा लागेल. आणि इन्सर्शन करताना त्याला टेबल केला, वरती डेटाबेस नसेल सिलेक्टेड तरी सुद्धा ते तिथे एरर देणार आहे. म्हणजे सगळ्याच ऑपरेशन्सला तुम्हाला यूज डेटाबेस करावा लागणार आहे.
म्हणून मग डायरेक्टली त्या टेबलवरती क्लिक केलं म्हणजे त्या डेटाबेसवरती की ऑटोमॅटिकली तो डेटाबेस यूज मध्ये येतो. इथे सुद्धा बघा शॉर्टकट आहे. डेटाबेस वरती क्रिएट केल्यानंतर नंबर ऑफ नेम ऑफ टेबल अँड नंबर ऑफ कॉलम्स आणि गो म्हटलं की आपल्या अगेन त्याच विंडोला ते रिडायरेक्ट होणार आहे. म्हणजे आपण झॅम सर्व्हरचा यूज करू, डायरेक्ट क्वेरीजचा यूज करून सुद्धा वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आणि त्याचे शॉर्टकटचा यूज करून सुद्धा आपण डेटाबेसेस वरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. हा झॅम सर्व्हरचा बेनिफिट आहे. इझी आहे हँडलिंगला, काहीही क्रिटिकल नाहीये. आपण आज क्वेरीज बघितल्या, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्टच्या शॉर्टकट्स आणि क्वेरीज दोन्हीही बघितल्या. झॅम सर्व्हर स्टार्ट कसा करायचा हेही आपण बघितलं. अपाचे आपल्याला सर्व्हरसाठी लागणार आहे आणि MySQL आपल्याला डेटाबेस ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी लागणार आहे. क्रिएट डेटाबेस कसा करायचा शॉर्टकटचा यूज करून, त्यामध्ये टेबल्स कसे क्रिएट करायचे, नंबर ऑफ कॉलम्स चेंज करायचे, नवीन कॉलम ऍड करायचा आहे तर तेही बघितलं आपण. त्यानंतर इम्पोर्ट डेटाबेस कसा करायचा आणि एक्सपोर्ट डेटाबेस कसा करायचा या गोष्टी आज आपण बघितल्या. थँक्यू. हॅव अ नाईस डे.